ब्रेकनंतर आपल्याकडे एक मोठी बातमी येते नागपूरवरनं। नागपूरमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती आणि या शाईफेक प्रकरणात ललित बघेल यांनी अशोक चव्हाण यांच्यावर ही शाईफेक केली होती। पण याच प्रकरणात आता ललित बघेलला मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे, अभिजित वंजारी यांच्यासह इतरांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे नागपूरमध्ये आले असताना त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती आणि याच प्रकरणात ललित बघेलला मारहाण सुद्धा करण्यात आली होती आणि ललित बघेलला ज्यांनी मारहाण केली आहे त्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर आता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि यात काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि अभिजित वंजारी यांच्यासह इतरांवर हे गुन्हे दाखल झाले आहेत। यावेळची सगळ्यात मोठी बातमी आहे, ललित बघेल याने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे नागपूरमध्ये आलेले असताना त्यांच्यावर शाईफेक केली होती। पण ही शाईफेक केल्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि काही कार्यकर्त्यांनी ललित बघेल यांना मारहाण केली होती आणि याच प्रकरणात आता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत। याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले नागपूरचे ब्युरो चीफ गजान उमाटे आता आपल्यासोबत आहे। गजान, या संदर्भात आणखी काय तपशील आहे तुझ्याकडे? गेल्या 11 फेब्रुवारीला सौरभ हसनबाग चौकात अशोक चव्हाण यांची सभा होती आणि रात्री 8च्या सुमारास नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला, किंवा शाई फेकली सुद्धा। यावेळेस बघेल हा जो कार्यकर्ता आहे ललित बघेल याला मारहाण झाली होती। तो गेले 10-12 दिवस रुग्णालयात उपचार घेत होता। आता त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पूर्व नागपूरचे काँग्रेसचे विधानसभा उमेदवार जे होते गेल्या वेळेस अभिजित वंजारी, या दोघांवरही गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यांच्याशिवाय इतर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेले आहे आणि या तक्रारीवरून गुन्हे दाखल झाले आहेत। त्यामध्ये 325, 294 आणि 506 अशा कलमांतर्गत गुन्हे दाखल झालेले आहे आणि पोलीस अधिक कारवाई करत आहेत। नागपूरमध्ये काँग्रेसचे वेगवेगळे गट कार्यकर्ते आहेत आणि त्यातल्याच एका गटाच्या कार्यकर्त्यांनी ही शाई फेकल्याचं सध्या काँग्रेस वर्तुळात बोललं जात आहे। त्यामुळे हे सगळं प्रकरण जे आहे ते केंद्रीय नेतृत्वाकडे गेलं आणि त्यामुळे जे नेते इथले नागपुरातले याला प्रोत्साहन देत होते त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल असं काँग्रेसच्या गटातून सांगितलं जात आहे। पण तुर्तास ललित बघेल यांच्या तक्रारीवरून काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि पूर्व नागपूरचे काँग्रेसचे विधानसभा चे उमेदवार जे होते अभिजित वंजारी यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे आणि पोलीस पुढची कारवाई करत आहेत।